श्री गणपती पंचायतन संस्थान सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आणि श्री कृष्णामाई महोत्सव समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमानं 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान सांगलीतील कृष्णा काठावर श्री कृष्णामाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। सदर महोत्सवाचा शुभारंभ हिज हायनेस विजयसिंह राजे पटवर्धन युवराज आदित्य राजे पटवर्धन यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करून होणार असून प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, महाराष्ट्र नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती महेंद्र चंडाळे यांनी दिली आहे। या महोत्सवाच्या दरम्यान अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचंही महेंद्र चंडाळे यांनी म्हटलंय। सुद्धा त्यांच्या उपस्थितीमध्ये झाली। खऱ्या अर्थाने घाटावर तसेच समोर असलेला आपला त्रिशूल घाटावर आणि तसेच कृष्णामाई घाटाला लगत असलेल्या माई घाटावर तिन्ही ठिकाणी आपण भक्ती, शक्ती आणि इतिहास याचा त्रिवेणी संगम करण्याचा प्रयत्न केलाय। भक्ती याचा भावार्थ असा आहे की या ठिकाणी आरती, भजन, कीर्तन, प्रवचन होणार आहे। पलीकडच्या घाटावर आपण इतिहास दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच या बाजूला वरच्या जी मंडप व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी आपण आपली संस्कृती दाखवायचा प्रयत्न केलाय। म्हणजेच आपली संस्कृती, भक्ती आणि इतिहास या तिघांचा त्रिवेणी संगम आणि त्रिवेणी संगमावर होणारी ही कृष्णामाईची यात्रा ही सांगलीकरांना अभूतपूर्व आनंद देणारी आहे। ही सगळ्यांच्या जीवनामध्ये एक चांगला आशीर्वाद देणारी आहे। कारण आपण मागच्या कालखंडामध्ये पाहिलं झालेलं दुर्लक्ष आणि त्यामुळं ती थोडीफार आपल्यावर कोपल्यासारखी झाली होती। आपण त्याच्या तीरावर येऊन त्याचा मान सन्मान करत नाही या रागापोटी ती आपल्या घरी येऊ लागली होती। परंतु मागच्या वर्षी 81,000 लोकांनी या ठिकाणी कृष्णामाईची मनोभावी पूजा करीत, आरती करीत, त्याची ओटी खंड नारळाच्या यानं भरली आणि त्याच्यामुळेच कृष्णामाईनं आपल्याला आशीर्वादित केलं। कृष्णामाई समितीच्या वतीनं मी आपणा सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करतोय, आपण सहकुटुंब उपस्थित राहावे। जय कृष्णामाई। तसेच उत्सवाचा दिनांक 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी असा आहे। 28 तारखेला आपली शोभायात्रा या ठिकाणी निघणार आहे। तसेच पारंपरिक पद्धतीनं जशी वाराणसीमध्ये महाआरती होते गंगामाईची तशीच महाआरती या ठिकाणी आयोजित केलेली आहे। ही महाआरती 28 तारखेपासून 1 तारखेपर्यंत या ठिकाणी होणार आहे। तरी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे।